यमं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। ते शरणं गमनं संपूर्णं। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। ते शरणेन सह साध्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेत।
तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. जवळजवळ 1-1.5 महिन्याच्या खंडानंतर आपण परत भेटतो. धम्मामध्ये प्रगती व्हायला पाहिजे, तशी काही प्रगती दिसत नाही. जेवढ्याने धम्म ऐकला प्रत्यक्ष, 1-2 चेहरे नवीन दिसत आहेत, बाकी आपण आहोत तसेच आहोत. हरकत नाही. काय होतं नेमकं की आपण कितीही सावधानतेचे इशारे दिले तरी सावध व्हायला तयार नाही. भगवान बुद्धाने धम्म सांगितला किंवा भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त झालं, त्यावेळेची ही परिस्थिती याच्यापेक्षा भयंकर होती. आता आपल्याला धम्म तर कळालाय, फक्त आचरणाने थोडस वांद आहे. बुद्धाच्या काळामध्ये धम्म हा वेगळ्या पद्धतीने आचरणात आणला जात होता, म्हणजे त्याला आपण म्हणता येईल की अधम्म होता. आणि म्हणून तिथे बुद्धाला जे दिसत होतं ते सगळं आग लागल्यासारखं होतं. आणि भगवान बुद्धाने तिथे विचार करत होते की ह्या सृष्टीमध्ये जर एवढं दुःख आहे तर याचं निवारण करण्याकरता मला गेलं पाहिजे. त्यावेळेस बुद्ध सर्व त्यागून, आपला राजमहाल राजपाट सर्व त्यागून सत्याच्या शोधाकरता, दुःखाच्या शोधाकरता भगवान बुद्ध गेले. त्यांना बोधित्व प्राप्तही झालं. आता नेमकी काय परिस्थिती आहे? 2500 वर्षाच्या नंतर बाबासाहेब निर्माण झाले. आणि बाबासाहेबांनी आम्हाला ह्या धम्मामध्ये टाकलं म्हणा, किंवा आम्हाला धम्म दिला म्हणा. मग आम्ही बाबासाहेबाच्या प्रती तरी इमानदार आहोत का? कारण बाबासाहेब त्यावेळेस कळवून म्हणले होते की जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. मग खरोखर आम्ही आमचा इतिहास विसरलो का? आपण वर्षावसामध्ये आपण 3 महिने इथं ग्रंथाचं वाचन केलं, आणि नुसतं उपासकांनीच आत्मचिंतन करावं असं नाही. जसं शिक्षक असतो, त्याच्या विषयाचा रिझल्ट लागला, पोरं जर सगळेच फेल झाले, तर मग त्या शिक्षकाने आत्मचिंतन करायचं असतं की मी शिकवलेलं बरोबर शिकवलं की नाही शिकवलं. कारण शिक्षक जर फक्त विद्यार्थ्यालाच दोष देत असेल, कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्ही ज्या संस्थेमध्ये नोकरी करत होतो ते इंजिनिअरिंग कॉलेज आशिया खंडामधलं 3 नंबरचं कॉलेज होतं. का होतं? तर सगळे हुशार विद्यार्थी तिथे प्रवेश घेत होते. आज ही नाव मोठं लक्षण खोटं असाच प्रकार आहे.
UPSC चे रिझल्ट जर बघितले तुम्ही तर डॉक्टर आणि इंजिनियरच UPSC मध्ये पास होत आहेत. आणि मग हे मराठी मीडियम वाले हे प्रश्न विचारतायत की तेच कसे होत आहेत. कारण तिथे शिक्षकाला क्रेडिट देण्यात काहीही अर्थ नाही. कारण ज्याचे IQ चांगले आहेत तेच लोक तिथे ऍडमिशन घेत आहेत आणि तीच लोक पास होत आहेत. मग आपल्या 3 महिन्याच्या वर्षावासामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचा IQ कमी आहे की मी शिक्षक फेल आहे याचं आत्मचिंतन आता आपण केलं पाहिजे. कारण भगवान बुद्धांनी सांगितले की जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत पुढचा मार्ग सापडणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे आजपर्यंत स्वीकारण्याची प्रथा बंद झालेली आहे. आम्ही स्वीकारायलाच तयार नाही की माझ्यामध्ये कमी आहे. कारण कुठल्याही गोष्टीला जेव्हा तुम्ही स्वीकार कराल तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल, तोपर्यंत तुम्हाला उत्तर सापडणार नाही. आणि म्हणून आज ही कार्तिक पौर्णिमा आहे. का करतो आपण पौर्णिमाच? भगवान बुद्धांनी तुम्हाला पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी असेच उपवास का सांगितलेत? काही कर्मकांड होतं का? याच्या पाठीमागे त्यांचा काही वैज्ञानिक दृष्टिकोन होता का? आणि ह्या दिवशी काही घडलंय का? जर आपण याचा अभ्यास केला तर याच्या पाठीमागेही एक विज्ञान आहे. काही जर आपण तुम्ही आता सगळं समजा उपासकाला की बुद्ध धर्माचे त्रिपिटक तुम्हाला मुखोद्गत करा असं सांगणं त्याला मी काही भिक्खू समजत नाही. कारण कुठल्याही विद्यार्थ्याला धडा वाचून कळेल का? जसं मागच्या आपण नेहमी प्रवचनात सांगत होतो की यशवंतराव विद्यापीठामध्ये पोस्टाने लोक ग्रॅज्युएट होतात, होत नाही अशातला प्रकार नाही. परंतु जो रेग्युलर लेक्चरला हजर राहून जो विद्यार्थी परिपक्व होतो तो पोस्टाने नाही शिकू शकत. आणि हेच बुद्धांनी सांगितलं की तुम्हाला कल्याण मित्र असल्याशिवाय धम्मही कळणार नाही. कारण कल्याण मित्र हा लागतो. मग कल्याण मित्र ही त्याची कसोटी असते. कारण हल्ली आम्ही काय करतो, आपण आपल्या याचाच उदाहरण जर घेतलं असेल तर आम्ही 11 भंतेजीला निमंत्रण दिलं आणि 2च भंतेजी आले, आहे की नाही? त्याच्यानंतरही आले. काय असेल याच्या पाठीमाग? जर वरवरचं विश्लेषण केलं तर तुम्ही पेठेनगरची लोक दान देत नाही असं आहे का? भिक्षूची इज्जत करत नाही असं आहे का? एक ही बाजू आहे तर दुसरी बाजू परखडपणाने त्याची चिकित्सा करायला काही हरकत नाही. मग भंतेजीच लालची आहेत का? आहे की नाही? दोन्ही बाजूची चिकित्सा झाली पाहिजे. आणि म्हणून त्या दिवशी मी उदाहरण दिलं होतं की भगवान बुद्धांनी आम्रपालीचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर तिथल्या लिच्छवीचंही भोजनाचं निमंत्रण स्वीकारलं नव्हतं. का? तर भगवान बुद्धाला हा पायंडा घालून द्यायचा होता की एकदा आम्ही कुठल्याही गोष्टीची कमेंटमेंट केली तर मात्र तिच्याशी आम्ही ठाम राहिलो पाहिजे. मग जशी उपासका करताय तशी भिक्षू करताही आहे. परंतु याच्यावरती एक आहे की भगवान बुद्धांनी सम्यक तत्वज्ञान सांगितलं. मग सम्यकचा अर्थ काय आहे? एकदम टोकालाही नाही जायचं आणि एकदम खालीही नाही उतरायचं. म्हणून त्यातल्या एका भंतेजीने थोडासा सम्यक हे केला. म्हणून कधी कधी मी म्हणत असतो की आम्ही कार्यक्रमाची वेळ 7ची दिली तर सम्यक म्हटलं तर 7:30 पर्यंत चालेल, आहे की नाही? लगेच 6 वाजताही सुरू करू नका आणि लगेच 9 वाजताही सुरू करू नका, म्हणजे सम्यक पद्धतीने जायला. म्हणून त्यावेळेच्या भिक्षुनी की सम्यक चला आमचा कार्यक्रम होता, भोजनाला नाही आले, नंतर आले असते तरी कळलं असतं. पण नंतरचे भिक्षू आमचे असे आले की ते 5 वाजता. सांगण्याचा उद्देश असा आहे की मी आज तुम्हाला कुठलंही तत्वज्ञान सांगणार नाही तर आचरणामध्ये असणाऱ्या त्रुटी सांगेल. मी मुंबईला गेलो होतो, कारण जवळजवळ 40 वर्ष मी मुंबईमध्येच राहिलो. आणि जी काही माझ्या संपर्कातली लोक होती आणि सगळ्यांना
2 वर्षापासून भेटलो नव्हतो. सांगण्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा त्यांनी मला चिवरात बघितलं तर बऱ्याच लोकांचा विश्वासच बसला नाही की हे चिवर घेऊ शकतात म्हणून. मला विचारण्याची हिंमत नाही, पण ते आपसात विचारत होतं खरंच झालंय का म्हणे. भानगड अशी असते की आमची पूर्वपीठिका काय सांगते, आणि मग बऱ्याचशा गोष्टी आमच्या पूर्वपीठिकेवरती अवलंबून असतात. आणि म्हणून की एखाद्या सज्जन माणसाविषयी तुम्ही किती खोटं सांगितलं तरी लोक विश्वास ठेवणार नाही. पण एखादा माणूस, आता मी मला स्वतःला सज्जन नाही म्हणणार, हा ह्या 2 वर्षात बराचसा सज्जन होण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पूर्वाश्रमीच्या आयुष्यामध्ये मी राजकारणी होतो, समाजसेवकही होतो, बऱ्याचशा स्वार्थी असणाऱ्या गोष्टी मी करत होतो. म्हणून जी जवळची संपर्कातली होती त्या लोकांना वाटत होतं की बहुतेक हे भिक्षू झाले असावे. पण काहीची गोष्ट अशी होती की हा बेरकी माणूस नक्की काही ना काही कामा करताच झाला असेल. सांगण्याचा उद्देश असा असतो की आपल्याला जी क्रेडिबिलिटी म्हणतात, ती क्रेडिबिलिटी तुम्हाला अशीच फुकटात भेटत नाही. त्याच्याकरता तुम्हाला काही ना काहीतरी योगदान द्यावं लागतं. आणि मग तिथे काही जणांनी तुमचं हे प्रवचन मुंबईमधल्याही 2-4 लोकांनी ही मालिका आपली ऐकली होती, आणि तेव्हा तेही आपसात चर्चा करत होते की हा माणूस राजकारणावर तो खूप बोलायचा, पण आता धम्मावरतीही बोलतो, म्हणजे काही गोष्टीमध्ये बरेचसे. आणि मग तिथे 3 विहारामध्ये माझंही प्रवचन ठेवलं होतं, आणि आता सगळीच लोक ओळखत होती. तिथं गेल्यावर त्यांना भंतेजी म्हणणं अवघड वाटत होतं, कारण मग ते साहेब म्हणायची की होती ना, मग ते काही साहेब म्हणायचे, काही हे म्हणायचे. आणि मग प्रथा सांगण्याचा उद्देश असा आहे की मी नाराज नाही, तुम्ही कमी जरी आले असाल पण एवढे आलात हेही खूप मोठं आहे. म्हणून आपल्यातली जी प्रगती आहे, आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला, कारण भानगड झाली काय की आपल्यामध्ये बुद्धिभेद केला जातो. ह्या कार्तिक महिनाच पूर्ण त्याच्यामध्ये येणारी दिवाळी आहे की नाही. मग ह्या दिवाळीला काय केलं, आम्हाला आमच्यात बुद्धिभेद करण्याकरता आम्हाला सांगून दिलं की हा सण आमचाच आहे. बुद्धाने तुम्हाला तर्कवादी व्हायला सांगितलं, मग त्यांनी तर्क काय दिले की हा सण आमचाच आहे. तर आमच्यातल्या काही बुद्धिजीवींनी सांगितलं की भगवान बुद्ध कार्तिक अमावस्येला कपिल वस्तूला गेले होते. हा तर्क दिला. म्हणून मी बरेच जणांचे प्रवचन ऐकले, मीही बऱ्याच वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान बुद्ध कपिल वस्तूला कार्तिक अमावस्येला नाही गेले, ते फाल्गुन मध्ये गेले. आणि म्हणून पहिलाच तर्क हा खोटा ठरतो की कपिल वस्तूमध्ये भगवान बुद्ध गेले, आणि म्हणून कपिल वस्तूमध्ये दीपक जाळून त्यांचं स्वागत केलं. हा बुद्धिभेद आहे. मी वाचलं तिथे, मला कुठेही आढळलं नाही. आणि विशेषतः दिवे कधी लावतो आपण? रात्रीच्या वेळेला. भगवान बुद्ध सकाळी जाऊन चारिका केलेली आहे की नाही. तर्काला पटतंय का? मग का केलं असेल हे असं? याच्या दोन्ही बाजू आहे. कारण आम्हालाही उत्सव हवे आहेत आणि त्यांनाही आम्हाला खराब करायचं. कारण कुठल्या गोष्टी स्वीकारल्या जातात? कारण आमच्यातले बुद्धिजीवी मग त्याला तर्क लावत सुटले. दुसरा तर्क काय दिला की सम्राट अशोकाने 80,000 स्तूप बांधली आणि एकाच दिवशी दीपदान केलं. आता याचही जर आपण या तर्काने जर काढायला गेलं तर सम्राट अशोकाच्या काळात असे फोन बिन काही होते का? जम्बूद्वीप काही लहान सहान होतं का? 80,000 स्तूप एकाच वेळेस बांधून झाले असतील का? कारण त्यावेळेच्या त्याच्या परिस्थितीमध्ये त्याने निर्माण केले, जसं आपलं महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, असे त्याचे खंड होते. सम्राट अशोकाने उपगुप्त किंवा तीस असे दोन जणांचे उल्लेख येतात की त्यांनी भगवान सम्राट अशोकाला दिलेल्या दीक्षानंतर जेव्हा त्यांना कळलं तेव्हा
तो स्वतः अगोदर फिरलाय जम्बूद्वीपामध्ये. सम्राट अशोक स्वतः जम्बूद्वीपामध्ये फिरले. मग भगवान बुद्धाचं जन्मस्थळ असेल किंवा त्यांचं बोधी हे असेल, पहिलं धम्म चक्क परिवर्तन असेल किंवा त्यांच्या जम्बूद्वीपातलं त्यांचं राज्याचं हे असतील, म्हणून फार तुमच्या जम्बूद्वीपाला सर्व ठिकाणी भगवान सम्राट अशोकाने विहार निर्माण केली, चैत्य निर्माण केली, परंतु ती वेगवेगळ्या ठिकाणी. कारण सम्राट अशोक स्वतः तिथे पोहोचले नसतील तर त्यांचा कोणी सेनापती असेल किंवा त्यांचा विभाग सांभाळणार असेल त्या राजांना त्यांनी दिले असतील आणि तसे आपल्याला शिलालेखामध्ये आढळतात. आणि म्हणून सम्राट अशोकाचे शिलालेख जर खरोखर एकाच वेळेला झाला असेल तर प्रत्येक शिलालेख एकच तुम्हाला आढळला असता. असा कुठलाही शिलालेख एकत्र नाही, तो वेगवेगळ्या ठिकाणी. जर तुम्ही कपिल वस्तूचा त्यांचा शिलालेख सापडलेला बघितला तर तिथं वेगळा आहे, कारण त्यावेळेच्या असणाऱ्या लिपी, कुठली लिपी होती? धम्मलिपी. स्पष्ट काही ठिकाणी धम्म, त्यानंतर पांडुलिपी, ब्राह्मी लिपी ही नावं दिली, परंतु त्यावेळेस चालणाऱ्या दोन महत्वाच्या लिपी होत्या, की उत्तरेकडे चालणारी धम्मलिपी आणि दक्षिणेकडे चालणारी खारुष्टी लिपी. अशा दोन लिप्या होत्या आणि या दोन्ही लिप्याचे शिलालेख सापडले. मग काही दीर्घ शिलालेख आहेत, काही लघु शिलालेख आहेत, पण कुठेही तसा उल्लेख एकाच ठिकाणचा नाहीये की एका एका विहारामध्ये किंवा एका एका चैत्यामध्ये जे शिलालेख सापडले ते वेगवेगळे आहेत. त्याचे आर्कोलॉजिकल जेव्हा एव्हिडन्स निर्माण झाले तेव्हा बरेच त्याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून आमच्या बुद्धिजीवीने लावलेला तो एक शोध हा इथे खोटा वाटतो. तर मग का घडतंय असं? की मी मागेही जसं सांगितलं की तुमच्या धम्माला जर नष्ट करायचं असेल तर तुमच्या डोक्यामध्ये तुमच्याच विधी घातल्या पाहिजे, कारण तोपर्यंत तुमचा धम्म नष्ट करता येत नाही. कारण तुमच्या डोक्यामध्ये एकदा विकृती घातली की मग आम्ही सांगायला प्रवचनातही तयार होतो की आमच्या सगळ्या प्रथा चोरल्या, हे सगळं आमचंच आहे. याच्यावरती कोणाचं आहे मला वाटतंय माहिती नाही, पण मी वाचलं त्याने चांगलं उदाहरण दिलेलं आहे की तुमच्या जवळचे पाव किलो बदाम आहेत आणि ते मी जबरदस्तीने हिसकावले. जोपर्यंत ते बदाम माझ्याजवळ दिसतात तोपर्यंत तुम्ही तो वापस घेण्याचे प्रयत्न जरूर करावे. की जर खरोखरच आमच्या प्रथा त्यांनी चोरल्या असतील तर ते आम्ही एक काम करा ना, त्यांना बोलू द्या, त्यांच्या आजूबाजूला कोणी जाऊच नका. आई इकडे या, या पुढे पुढे येऊन बसा. आता तुम्ही सगळं त्यांच्याकडे लक्षच नका देऊ. हा, या पुढे येऊन बसा. बर, काय सांगत होतो मी? बसा, खाली खाली बसा. हो हो हो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब आपण बघत होतो, जाऊ दे, त्यांच्याकडे लक्षच नका देऊ. आपण जेव्हा सम्राट अशोक
सम्राट अशोकाने 84,000 स्तूप एकाच वेळेला निर्माण केले नसते. राजेशाही होती, त्यावेळेच्या राजेशाहीमध्ये राजाज्ञा होत असतील. आपण जर कल्पना केली तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्यांनी धम्म स्वीकारला तोपर्यंत, कारण बऱ्याचशा गॅप आहेत त्याच्यामध्ये. पहिली संगीती अजातशत्रूच्या वेळेस झाली, दुसरी संगीती काला अशोकच्या वेळेस झाली, तिसरी संगीती यांच्या वेळेस झाली. संगीती कधी होते? एक तर धम्मामध्ये कुठेतरी विकृती निर्माण होते किंवा धम्म हा विस्मरणात जातो, आणि मग त्यावेळेस अस्तित्वात असलेली लोक ती विचार करतात की जर आपण काही नाही केलं, कारण वैज्ञानिक दृष्ट्या जरी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही प्रजाती नष्ट कशा होतात, अशाच नष्ट होतात की त्यांचं जर संवर्धन केलं नाही किंवा त्यांच्याकडे जर आपण बघितलं नाही तर त्या प्रजाती नष्ट होतात. तसा धम्मही नष्ट होतो किंवा विस्मृतीत जातो, आणि तो जाऊ नये म्हणून प्रत्येक वेळेस संगीती भरवल्या गेले की जर कुठे विकृती आली असेल तर तिला दुरुस्त करण्यात यावं, किंवा कुठे धम्म नष्ट होत असेल तर ते करण्यात यावं. सांगण्याचा उद्देश कसा आहे की आपल्यामध्ये विकृती कोण आणतं? मग कुठेतरी घराचा प्रश्न घ्या, माणसाचा घ्या, समाजाचा घ्या, कोणाचाही घ्या, की तुमच्यामध्ये विकृती आणायला तुमच्या विचारधारेला विरोध करणारा जो असेल तोच तुमच्यामध्ये विकृती आणू शकतो. मग आत्ताच्या घडीला असं आहे का? तो हो, नक्कीच आहे. का आहे? तर बाबासाहेबांचं लिटरेचर वाचलं तर बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कितीतरी हजारो वर्षापासून ह्या इंडियाचा किंवा जम्बूद्वीपाचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून वैदिक आणि बौद्ध धर्माचा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास. मग आपण सुज्ञ लोकांनी कसा विचार करायला पाहिजे की काय असेल हे दीपदानाचं पाठीमागचं कारण? कारण त्यावेळेस सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिथंच उत्तर आहे आपल्याजवळ. सम्राट अशोकाने 60,000 भिक्षूची चिवर उतरवली का? तर ती लोक चिवर घेऊन या धम्मात शिरली होती आणि स्थविरवादाला त्यांनी चॅलेंज केलं होतं. कारण तिथे त्यांना त्यांची जात, जन्माने ब्राह्मण असणारी जात ही त्यांना वरिष्ठ करायची होती, आणि हे सम्राट अशोकाच्या लक्षात आल्यानंतर मग मात्र त्याने ती संगीती भरून त्यांना काढली. कारण तोपर्यंत तिथे त्याच्यामध्ये विकृती आली होती, आणि म्हणून त्याच विकृतीचं स्वरूप महायान पंथामध्ये निर्माण झालं. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की भारतामधला हिंदू धर्म दुसरं तिसरं काही नसून महायान पंथ आहे. कारण महायान पंथ याने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला मूर्ती पूजा द्यायला सुरुवात केली, आणि मग तिथे तुमच्या पुढे ते टाकल्यानंतर मग कुठे कुठेतरी पंथ निर्माण होत गेले. त्याच पंथाचं स्वरूप तुम्हाला तुमच्या राजकारणामध्ये दिसतं. कारण कुणीही आपल्या स्वतःला स्वीकारायला तयार नाही, म्हणून एखाद्याला अध्यक्ष केलं, त्याला अध्यक्ष पदावरून काढलं की त्यांनी स्वतःचाच रिपब्लिकन पक्ष काढून मोकळा झाला. आणि म्हणून बुद्धाच्या नंतर अशोकाच्या नंतरही तेच होत गेलं की कुठेतरी त्यांना चॅलेंज करत गेले तर त्यांनी एक पंथ निर्माण करत गेले. ह्यामधूनही आपल्यामध्ये तेच होतं की दीपदान उत्सव करायचा. तर मग आता कधी येतात? मग काही काही अजून त्याला तर्क लावतात. तर्क काय दिला की बुद्धीचं दान, दिवा म्हणजे प्रज्ञेचं ज्ञान आहे नाही, आणि ते प्रत्येक सम्राट अशोकाने केलं किंवा दान. आता परत याला तर्क लावायचा, तुम्ही दिवा लावता कुठे? घरी लावता ना तुमच्या. जर तुम्हाला दीप दानच करायचंय मग विहारात येऊन करा ना. विहारात करते का कोणी? मुळीच नाही. कारण तुमच्या प्रथा या तुम्हाला विकृत करायच्या. म्हणून मी ते उदाहरण सांगत होतो तुम्हाला की तुमच्यावाला जवळचे बदाम मी जर घेतले तर ते बदाम तुम्ही माझ्याजवळ जोपर्यंत दिसतात तोपर्यंत माघारी घेण्याचा प्रयत्न करतात. तो खरोखर जर दीपदान उत्सव असता तर 7व्या संगीतीपर्यंत
6 संगीती झाल्यात ना, 6 संगीतीपर्यंत कुठेही त्याचा उल्लेख नाही. संगीतीमध्ये 6व्या संगीतीमध्ये तुमचा मिलिंद प्रश्न अनुवृत्ती त्रिपिटकामध्ये सामील करण्यात आला. तोपर्यंत तो त्रिपिटकामध्ये नव्हता. असा कधी हे झालाय का? बाबासाहेब बोधिसत्व होते, त्यांनी कुठे उल्लेख केलाय का? असा कुठेही उल्लेख येत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत जर त्या आपल्या प्रथा आहेत किंवा आमचं आहे, जर आमची प्रॉपर्टी आहे, तर तिच्यावरती हक्क कुठपर्यंत सांगू शकतो की त्या जर चांगल्या पद्धतीत तुम्हाला दिसत असतील तर. मला वाटतं साळुंखेच आहे की काय त्यांचं उत्तर, तर ते सांगतात की तुमच्या जवळ असणारे बदाम जर शेणात पडले तर मग मात्र तुम्ही मागसाल. जर असेलही, पण आता ते कसे झालेले आहेत? विकृत झालेले आहेत. कारण एखाद्या वेळेस होऊ शकतं की एखाद्या ठिकाणी सम्राट अशोकाने आज्ञा दिली असेल, परंतु त्या आज्ञेचं स्वरूप आता किती विकृत झालेलं आहे. म्हणजे शेणात पडलेले बदाम. बाबासाहेबांनी तर तुमच्या गीतेला काय म्हटलं होतं? संडासात पडलेला रुपया आहे, उचलायचा की नाही उचलायचा तो तुम्ही ठरवा. आणि म्हणून आता भगवान बुद्धाचा धम्म जर आपल्याला शुद्ध पद्धतीत हे करायचं असेल तर मग मात्र आम्ही तर्काने वागलो पाहिजे, तर्क शुद्ध बुद्धीने आम्ही वागलो पाहिजे. म्हणून आमच्यातले लोक आमचा बुद्धिभ्रंश करतात. तिथं धर्मातच केलाय का? नाही. तर आमचा बुद्धिभ्रंश राजकारणात, आता राजकारण चालू आहे की नाही? मागच्या खासदाराच्या वेळेस 32 आमच्या, ज्याला आम्ही बुद्धिजीवी लोक म्हणतो, त्यांनी पत्रक काढलं होतं. मग या बुद्धिजीवीचंही पोस्टमार्टम झालं पाहिजे की नाही? कारण त्याच्यावरती सह्या करणारी दया पवारची पोरगी पहिली प्रज्ञा पवार कुठे आहे? ती आता सध्या शरद पवारांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापिका आहे. ह्या सगळ्या लोकांची जर तुम्ही काढली तर ही सगळी लोक त्या व्यवस्थेला शरण गेलेली लोक आहेत. आमच्या धम्माचंही तसंच झालं होतं. म्हणून मी सांगितलं ना की शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये आम्हाला शिक्षकाची खूप मोठी जबाबदारी आहे. कारण विद्यार्थ्याला सम्यक याचा लाभ आहे. याचं उदाहरण देताना मी सांगतो तुम्हाला की शील हे नियम आहे उपासका करता. तुम्ही जर रस्त्याने चालताना नियम बनवलेला आहे की डाव्या बाजूने चाललं पाहिजे, हा ट्रॅफिकचा नियम आहे. पण तुम्ही डाव्या बाजूने चालत असताना स्कूटरवाला जर तिकूनच येत असेल तर तुम्ही स्कूटर अंगावर घ्यायचं का? रस्ता बदलला पाहिजे ना थोडा तरी. जर उजव्या बाजूला जागा असेल तर उजव्या बाजूला गेलं पाहिजे. परंतु तो स्कूटरवाला निघून गेल्यावर परत डाव्या बाजूवर आलं पाहिजे. त्याला सम्यक म्हटलं. ते कोणा करताय? उपासका करता. की कुठे जर तुम्हाला त्या नियमाला वाकडं करून परत मात्र आलं पाहिजे. बुद्धाने त्याच्याकरता नियमात बदल सांगितले नाही, सम्यक सांगितले. सम्यक गोष्टीने तुम्ही आचरण केलं पाहिजे. म्हणजे अति नाही की तुम्ही रस्त्याने चालत असताना नियम आहे डाव्या बाजूने चाललंच पाहिजे, पण तिकडचा येणारा तुमच्या अंगावर येणार असेल तर मात्र तुम्ही त्याला डायव्हर्शन दिलं पाहिजे. ह्याच पद्धतीने आम्ही धम्म आचरणात आणत असताना मी परत तुम्हाला एक माझं उदाहरण दिलं होतं. मी नवीन दीक्षित झालो. माझे बाबा आहेत. आता मला दीक्षित झालो, मी फक्त खाली बाबा करता होतो म्हणून मला याचंही काही गांभीर्य कळत नव्हतं. आपलं चिवर काढून घ्यायचं, अंगावर शाल घ्यायची, दुकानात जायचं, उन्हाळ्याचे दिवस, आणि मग बाबाला काय करायचं? आईस्क्रीम घेऊन यायचं. बाबा पुराण्या जमान्यातले. त्यांनी विचारलं केवढ्याचं आहे? म्हटलं 30 रुपयाचं. दुसऱ्या दिवशी जाताना विचारलं बाबा आणू का? नाही मला गोड नाही लागत. म्हटलं ठीक आहे, नाही गोड लागत तर म्हटलं होऊ शकतंय. मग त्या दिवशी दुकानात गेलो. आदल्या दिवशी आईस्क्रीम घेतलं होतं कारण दुकानदार आपलंच आहे ना, भिक्षूला द्यायचं म्हणून त्याने आपलं आईस्क्रीम काढून म्हणे माझ्याकडून दान दिलं. ते घेऊन आलो. बाबा बोलले कशाला आणलंय? तुम्हाला सांगितलं ना मला गोड नाही लागत. म्हटलं दुकानदाराने दान दिलंय. अच्छा ठीक आहे, दान दिलं तर मग म्हणे मला तिथं मुद्दा सापडला की दान आलं तर बाबा खातात. माझ्या याच्यात धम्म नव्हता, पण मला बाबाला चारायचंय कारण त्यांना ते आवडतं. पण पैशाच्या कंजूसीमुळे ते नाही म्हणतात का? त्यांना माहित होतं
की यांच्याजवळचे पैसे खर्च होतील म्हणून ते नाही म्हटले. आणि मग दुसऱ्या दिवशी मी घेत आलो, बाबा विचारायचं काय म्हणून दान दिलं. रोजच थोडी देत होता दुकानदार मला दान, पण बाबाला रोज सांगत होतो की ते दान देत आहेत, दुकानदार चांगले आहेत, भिक्षूला दान देतात, आणि बाबा पण रोज खातो. हिवाळा आला आणि त्यांच्या दुकानात आईस्क्रीम ठेवणं बंद. आता त्याच्या दुकानातच नाही तर मी विकत तरी कुठून घेऊ. 2 दिवस बाबा चूप राहिले, तिसऱ्या वेळेस म्हणे आता दान देत नाही का. सांगण्याचा उद्देश काय होतो की नियमाला सम्यक कसं बनवता येईल तुम्हाला. मला माहिती नाही की मी ते खोटं बोलत होतो. तेच सांगितलं तुम्हाला की तो नियम भिक्षू करता जरूर आहे, पण त्यावेळेस मलाही कळत होतं की मी खोटं बोलतो की नाही. कारण हेच प्रश्न मी आता ज्याला गेलो ना मुंबईला, तेव्हा प्रवचन करता करता एका मुलीने मला विचारला प्रश्न की म्हणते जी माझे बाबा आहेत पुराण्या ख्यालचे आहेत, त्यांना जर म्हटलं की चला मी तुम्हाला बुद्ध घ्यायला याला त्याला घेऊन जातो, तर ते पहिले विचारतात किती खर्च होणार आहे. सांगते 30-40 हजार रुपये तरी होतील, नको म्हणतात ते. मग तिला मी हे उदाहरण सांगितलं होतं. म्हटलं एक काम कर की तू बाबाला फक्त एकदा सांगून बघ की माझ्या कंपनीने आई वडिलाला न्यायचं LTC देत आहे. म्हटलं बाबा ऑटोमॅटिक तयार होती. आणि तो प्रयोग करायचं तिने ठरवलं. दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं म्हणे बाबा रेडी झाले, आम्ही पुढच्या महिन्यात बुद्ध गयाला चालू. मग आता ती खोटं बोलली की तिने सम्यक आचरण केलंय. इथे आम्हाला असा धम्म सांगता आला पाहिजे, माहिती नाही, पण तो आचरणानुसार आहे की कोणाकरता रूल आहे आणि कोणाकरता सम्यक आहे. कारण भगवान बुद्धालाही जर तुम्हाला तंतोतंत सांगितलं असतं तर भगवान बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला नसतं, पण मात्र तो तुमच्या तर्कशुद्ध पद्धतीने तुम्हाला घेता आला पाहिजे. आणि म्हणून सम्राट अशोकाचा दीपदानाचा जर तर्क देत असतील तर तो मात्र पूर्ण जम्बूदीपभर नव्हता. मग जर आम्हाला करायचंच आहे तर म्हणतात ना, कधी कधी तुम्हाला तुमच्या कठीण याच्यामध्ये तुम्हाला संधी शोधता आली पाहिजे, तर नक्की करा त्या अमावस्याला, पण विहारात करा. कारण त्यांना बघतानाही करेल की सगळे बुद्ध एकत्र झाले. ते आम्ही करणार नाही, कारण आम्हाला त्यांच्यासारखी दिवाळी साजरी करायची, आमच्या दारात दिवा लावायचा. आणि मग हा दारात दिवा लावला तर मात्र तुमचा धर्म बाजूला पडून त्यांचा धर्म पुढे येतो. कारण मी याचं उदाहरण नेहमी देतो की बाबरी मस्जिद 6 डिसेंबरलाच का पाडली, कारण तुम्ही जे जाता तर त्यांना तो विजय दिवस बनवायचा होता. बाबरी पाडून काय बनवायचा होता, विजय दिवस. कारण परत मी सांगतो बघा, ते याच्यामध्ये जर गेलं तर बौद्ध कोण आहे सध्या, बुद्धिस्ट आहेत ना. आजच्या राजकारणामध्ये तुम्हाला एकट्याला बाजूला पाडल्या जाते. त्यांचा तोच डाव होता की अस्पृश्यामध्ये असणारा एक तुमचा बौद्धिस्ट सोडून बाकीचे विजय दिवस मानते. आमचा प्रयत्न काय होता की त्या दिवशी किंवा मी एका मांगाला किंवा तंबाराला घेऊन चैत्यभूमीला जावं, तिथे सांगावं की बाबासाहेब तुझ्या करता मेले. आणि याच्यावरती त्यांना प्रतिक्रांती कृती करायची होती. बाबरी त्या दिवशी पाडली जाईल. त्याच पद्धतीने आपला बुद्धिभ्रंश करण्याकरता हा जो दीपदान उत्सव असेल किंवा कुठली हे असेल तर ते आपल्या मेंदूमध्ये भरवल्या जातं. तर तिथे आमची जबाबदारी वाढते. जशी भिक्षूची वाढते तशी तुमच्यासारख्या शिकले सवरलेल्या लोकांची वाढते की आमच्या धम्माला ग्लानी यायच्या आत आम्ही तिथे सावध केलं पाहिजे, आम्ही धम्म तिथे सांगितला पाहिजे. मग कार्तिक पौर्णिमेला नेमकं काय घडलेलं आहे, जर अमावस्याला घडलेलं आहे, कार्तिक पौर्णिमेला काय घडलेलं आहे, तर त्या अमावस्याला महामोगलायांचा खून झालेला आहे. ठेचून मारलेलं आहे त्यांना त्या दिवशी. मग परत आमचे तर्क लावतात की त्यांनी आमचा सण साजरा करायकरता आम्हाला ते आमच्या म्हणजे जे नायक आहेत त्यांच्या मृत्यूवरती ते सण साजरे करतात. यालाही तर्काने आपण मान्यता द्यायची नाही. कारण तुम्ही जर त्या गोष्टीला मान्यता दिली तर मग ह्या गोष्टीला मान्यता द्यावा लागते.
कारण भगवान बुद्धांनी महामोगलांचंही सांगितलं होतं की याच्या कर्माचं फळ आहे तो अनंतालाही चुकत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं की का मारलं होतं त्यांना. महामोगलायन त्यावेळेस धम्माचा प्रचार करताना त्यांना जर माहीत झालं इथं जैनाचे तीर्थकर येणार आहेत, हे अर्धा तास अगोदरच जाऊन धम्म सांगून मोकळे व्हायचे. नॅचरल का, आता बी आपल्याला जसा राग येतो त्यावेळेच्या तीर्थकारांनाही राग यायचे. मग काही काही आमची लोक म्हणतात की ते अरहंत होते, मग असं का करत होते. अरहंत झाला म्हणजे त्यांनी राग लाग दोष, परंतु तुमचा धम्म सांगण्याचा बुद्धांनी मनाई केलेली नाही, ते धम्म जाऊन सांगत होते. तसंच आजचा दिवस आहे की आजच्या दिवशी काय घडलेलं आहे, तर आजच्या दिवशी तुम्ही आपण बुद्ध आणि धम्म याच्या ग्रंथामध्ये वाचलंय, कश्यप होते, हे 3 कश्यप, हे ज्याला जटिल म्हणायचे, उरुवेला, नदी कश्यप आणि गया कश्यप. ही भगवान बुद्धाकडे आली होती का नाही. भगवान बुद्ध स्वतः यांच्याकडे गेलेले आहेत. का गेलेले आहेत आम्हाला सांगताना फक्त सांगतात, कारण त्यावेळेसही बुद्ध दूरदृष्टीचे होते की जसे बाबासाहेबांनी 16 उच्च शिक्षणाकरता लोक पाठवली, त्यावेळेस बुद्धांनी तोच विचार केला की ऑलरेडी प्रसिद्ध आहे. त्यावेळेस त्या उरुवेला कश्यपाचे 500 शिक्षक होते, 500 शिष्य होते. जर मी एकापासून सुरुवात करेल तर मला सांगायला खूप वर्ष जातील, परंतु ह्या उरुवेलाचे 500 शिष्य याला जर मी धम्म सांगितला, ऑटोमॅटिक 500 लोकांना सांगितलं जाईल आणि ते 500 लोक धम्म सांगत जातील, म्हणजे प्रचार वेगाने होईल. ही बुद्धाची संकल्पना होती. मग त्याच्याकरता बुद्धाने काय केलं, आपण वाचलं असेल त्याच्यामध्ये, की तो अग्निपूजक आहे आणि तो म्हणून त्याच्या आश्रमातच जाऊन राहायचं बुद्ध ठरवतात. त्याला विचारतात की मी तुझ्या तिथे राहू, आणि तो नाही सांगतो. बघा तिथेही व्यवहार कसे आहे, का सांगतो नाही, तो मुलीच्या तो नागराजा आहे, तो त्रास देतो. आता इथेही आम्हाला बऱ्याचशा गोष्टी होतात, मग तो नाग म्हणजे काय, सापच होता का, काय होता का, तरकानी होता का, तर आम्हाला आजही आपण आपल्याला नागवंशी म्हणतो. 2 गोष्टी आम्हाला मान्य करायला काही हरकत नाही, कारण त्यावेळेच्या सांगणाऱ्या कथा, कारण भगवान बुद्धांनी अट्टकथा झालेल्या आहेत, एका गाथेच्या अट्टकथा बनलेल्या आहेत. अट्टकथा ही 3ऱ्या संगीतीमध्ये बनतात, पहिल्या आणि 2ऱ्या संगीतीमध्ये नाही. अट्टकथे म्हणजे काय करतात, तिथे भगवान बुद्ध एक गाथा म्हणतायत आणि त्या गाथेच्या अर्थाने ती एक कथा बनलेली आहे. भगवान बुद्ध तिथे सांगतात की तिथे मग, आणि ते मुलीचंदाला ते सांगतात की हा नाग राजा येऊन मला रोज त्रास देतो, तुम्ही जर राहिले तर तुम्हालाही त्रास देईल तो. बुद्ध हसतात. आता इथेही तुम्हाला तर्काने सांगेल बुद्ध का हसतात, तर नागवंशीय लोकांनी पहिलंच बुद्धाचं शिष्यत्व पत्करलेलं आहे, आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात काय हरकत नाही, मला देऊ दे काय त्रास द्यायचा. उद्देश काय भगवान बुद्धाचा, की याला मला धम्म सांगायचा, याला मला धम्म सांगायचा. त्याच पद्धतीने की भगवान बुद्ध तिथं येतो, तो नागराजा येतो आणि बघतो तो शास्ता आहे, आणि तोच भगवान बुद्धाची पूजा करायला लागतो. भगवान बुद्धाची पूजा करताना सकाळी उठून हा कश्यप याला वाटतं की रात्री भगवान बुद्धाचं काहीतरी झालं असणार, म्हणून येऊन बघतो तो नागराजा बुद्धाची पूजा करतो. बघा इथेही व्यवहार कसा आहे, तो कश्यप बुद्धाला राहायला परमिशन देतो, पण का, त्याला वाटतं हा चमत्कारिक माणूस आहे, काहीतरी जादू करतो, हा जरी इथं राहिला तो नागराजा मला काही त्रास देणार नाही. आणि भगवान बुद्ध का राहत आहेत, की मला याला धम्म सांगितल्याशिवाय मी राहणार. दोघांच्याही 2 गोष्टी आहेत, आणि ह्या 2 गोष्टी साध्य करण्याकरता दोघही एकमेकाला अनुमती देत आहेत. हाच प्रश्न आहे आपल्या याच्यामध्ये, कुठल्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही स्वीकारायच्या. आणि म्हणून बुद्ध त्या गया कश्यपाला विचारतात, बरेच दिवस होतात आणि ते विचारतात तू अरंत झालास का, म्हणतो ही काय भानगड आहे, काय भानगड आहे. आताही जर समजा तुम्हाला हाच प्रश्न मी विचारला ना, की तुम्ही तर्काने बघितलंय का की सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे झालं असेल का, कारण बऱ्याच लोकांनी विचारच नाही केला ना. कुणीतरी एखाद्या भिक्षूंनी सांगितलं आणि आम्ही सगळ्यांनी ते घरी दान दे लावत बसलो.
तीच कथा भगवान बुद्धाने त्याला विचारली, तेव्हा तो कळला की नाही, मला माहितीच नाही काय होती. आणि मग भगवान बुद्धाने त्याला तो धम्म सांगितला आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिथल्या तो जटा कापतो. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. कोण आहे? उर्वरा कसब. निरंजना नदीच्या काठी तिन्ही भावाचे आश्रम आहेत. जटिल म्हणतात, त्यांच्या जटा कापल्या जातात आणि तो जटा आणि आपले सगळे वस्त्र बिस्त्र त्या नदीत टाकून देतो. तर्काने जर बघितलं खरंच टाकले का नाही टाकले, की जटा होत्या की नाही होत्या, परंतु ही प्रतीक आहे की याचा मॅसेज खालच्या पर्यंत पोहोचला. मग तो जटेने पोहोचला की वस्त्राने पोहोचला की कसा पोहोचला, परंतु 2 नंबरच्या म्हणजे जोपर्यंत नदी कश्यपापर्यंत जातो पण तो येणाऱ्या वस्तू बघतो, हे माझ्या भावाचे आहे. पाठीमागचा बोध काय याच्या, की याला धम्म कळलाय तो त्याच्यापर्यंत मेसेज गेलाय आणि तो शोधत होतो. म्हणजे आजही मी तुम्हाला कथा सांगतोय, सगळीच कथा जशाला जशी आहे का, माझे शब्द आहेत ना काही त्याच्यामध्ये, मी काहीतरी त्याला लावून सांगतोय ना. हा, फक्त कुठल्याही गोष्टीचं कधी कधी काय सांगतात की तुम्हाला जर एखादी स्टोरी, कादंबरीवरी पिक्चर बनतो की नाही, नट सम्राट पिक्चर पाहिलाय का तुम्ही कधी? नट सम्राट मध्ये एक त्या गोखलेचं कॅरेक्टर आहे, ते ओरिजिनल नाटकामध्ये ते नाही, ते त्या डायरेक्टरने स्वतः निर्माण केलेलं. हा, परंतु इथेही सांगितलं की धम्म सांगताना तुम्हाला, जसं जातक कथा म्हणतात की नाही आपण, जातक कथेमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या उपदेशात्मक किंवा ज्ञानात्मक कथा सांगताना सांगायला परमिशन आहे, परंतु तुमच्या ढाचेला कुठेही धक्का लागता कामा नये. दान देत हा तुमच्या ढाचेला धक्का लागतो. म्हणून जातक कथा, आता तुम्ही कधी जर जातक कथा वाचल्यात की नाही वाचल्यात मला माहित नाही, भगवान बुद्ध काय करतात तिथे, जातक कथेचा एक अर्थ आहे, वर्तमान आणि भगवान बुद्ध अतीत मध्ये घेऊन जातात तुम्हाला. कशा आहेत त्या जातक कथा? भगवान बुद्ध विहारात येतात, भिक्षूची काहीतरी चर्चा चालू आहे आणि मग भगवान बुद्ध त्यांना विचारतात काय चर्चा सुरू आहे. मग त्यांच्या चर्चेवर भगवान बुद्ध एक गाथा म्हणतात आणि मग भगवान बुद्ध ते जातक कथा सांगतात आणि शेवटला तिचं निरूपण काय असतं की तो बोधिसत्व मी होतो. लिंक लागते का? भगवान बुद्ध मी सांगत नाहीत, बुद्धी ज्या वेळेस त्यांना बोधित्व प्राप्त झालं त्या जातक कथा बुद्धांनी नाही सांगितल्या, अतीत मधल्या बोधिसत्वाने सांगितलं की त्यावेळेस मी कोण होतो, तो बोधिसत्व होतो. म्हणजे तुम्हाला तर्काने ज्ञानाने सांगताना ज्या पारमिता आहेत त्या कंप्लीट करण्याकरता ज्ञान कथा सांगितलेल्या म्हणजे जातक. हीच कथा किंवा हेच तुम्हाला कुठलाही धम्म सांगत असताना तुम्ही करत असेल, पण ओरिजिनल धम्माला कुठेही धक्का जर लागत नसेल तर मग मात्र तुम्हाला त्या ज्ञान कथा सांगण्याची परमिशन आहे. परंतु धम्माला जर तुम्ही विटंबना करून करत असाल, कारण तेच झालं, जी पंथ निर्माण झाली महायानाने तरी ठीक आहे, महायानापर्यंत नागार्जुन, अश्वघोष अशी लोक निर्माण झाली, कारण त्यांनी दुसऱ्याला विकृत नाही केलं, फक्त खाली पंथ निर्माण केला. परंतु त्याच्यानंतर जे विकृती होत आली शंकराचार्यापर्यंत, मग मात्र पूर्ण धम्माला त्यांनी विकृतीत घातलं आणि म्हणून मग त्याच्यावरती आम्ही क्लेम करायचा की नाही हे आता आम्ही ठरवलं पाहिजे. मग कधी कधी आम्ही बऱ्याचशा गोष्टी बळीराजापर्यंत घेऊन जातो, याच्यापर्यंत घेऊन जातो, मग ह्या क्लेम करायच्या की नाही, कारण त्यांनी ढाचेला एक धक्का दिलेला आहे. बळीराजा सांगताना महात्मा फुलेंनी सांगितला, बळीराजा म्हणजे शेतकरी होता, परंतु त्यांनी बळीराजा बली प्रतिपदा करून ठेवली, ती स्वीकारायची का? मग त्याच्यापेक्षा बळीराजा सोडलेलाच परवडला ना. जर तुमच्या धम्माच्या ढाच्याला धक्का लागत असेल, तुमचा धम्म तिथे विकृत होत असेल, तर मग मात्र तुम्हाला तिथे त्या प्रथा सोडल्या पाहिजे, जरी त्याच्यातला काही अंश तुमचा असेल तरी. म्हणजेच तुमच्या त्या असणाऱ्या प्रथा तुमचे बदाम शेणात पडल्यासारख्या आहेत, थोड्याशा तुमच्या असतील पण तरी त्या विकृत झालेल्या आहेत. म्हणून बाबासाहेबांनी गीतेला का दिल्या प्रतिज्ञा तुम्हाला 22? नसत्या दिल्या तरी बुद्धांनी पण दिलेल्या आहेत ना तुम्हाला. यज्ञ नाकारायला सांगितले, ते यज्ञात सगळं झालं की 4 वेद नाकारायला सांगितले. बाबासाहेबांनी तरी एक कृष्णन राम म्हटला,
बुद्धाने तर सगळंच नाकारायला सांगितलं. म्हणजे बुद्धाने तुम्हाला प्रतिज्ञा दिल्या नव्हत्या का? पण त्याची आम्हाला विस्मृती झाली होती, कारण आम्हाला यज्ञ काय तेच कळत नव्हतं. आमच्यावर झालं. आत्ताही मी तुम्हाला बघतो, कारण आत्ताही जर तुम्हाला प्रवचन द्यायला बसलो, जास्तच नाही, तुमच्या मुलाला सांगून बघा की बाबा रे, मला आम्ही जून महिन्यात शाळेत जात होतो तेव्हा नवीन कपडा भेटत होता. ते पोरगं हसेल तुमच्याकडे, कारण त्याला तुम्ही 30-32 घेऊन दिलेले आहेत, आहे की नाही? तेच झालं होतं त्यावेळेस, की आम्ही आमच्या धम्माला आमच्या प्रथा म्हणून विकृत केल्या होत्या. कारण त्यांनी अशोकाला काढण्याचं काय कारण होतं? चिवर उतरवण्याचं हेच कारण होतं की त्यांनी विकृती घातली होती त्यांनी, आणि त्यांना कळलं होतं की जो माणूस एवढा रक्तपात घडवतो आणि त्याच्यामध्ये बुद्धत्व येतं, तो दुसऱ्या गोष्टी सहन करेल का? शक्यच नाही ना. आणि म्हणून आता आपल्यामध्ये ज्या विकृती आल्या होत्या, त्या विकृतीला सामावून घेण्याकरता बाबासाहेबांनी सांगितलं की नाही, तुम्हाला जर मोकळं सोडलं, आजही होतच ना ते, एवढी प्रतिज्ञा देऊनही आम्ही ते ऐकत नाही. होईल रिझल्ट काहीतरी, परत तुमच्या चांगल्या करता सांगतो की रिझल्ट महाराष्ट्रामध्ये जास्त नसेल, पण आज तुम्ही UP, राजस्थान आणि इकडे जर गेलात तर बुद्ध धम्म झपाट्याने वाढतो. राजकीय लेवलवरती तुम्हाला एखाद्या वेळेस यश नसेल मिळेल, पण धार्मिक लेवलवरती जरूर आहे. म्हणून मुंबईमध्ये जयस्वार नावाची एक जात आहे, तिकडे त्यांना समार म्हणतात. त्यांच्यामध्ये एवढं मोठं परिवर्तन आहे. आता जर तुम्ही गुगलवरती चेक केलं तर मायावतीच्या सर्टिफिकेटवरती बौद्ध आहे, आणि तरी आम्ही जोरात बोलतो त्यांनी कधी दीक्षा घेतली, आहे की नाही? दीक्षा घेणं हाच बौद्ध आहे का? कारण बुद्धाने त्यावेळेची दीक्षा फक्त खाली भिक्खूला दिली आणि उपासकाला धम्म सांगितला, उपासकालाही संघ बनवायला सांगितला. आणि म्हणून आज आम्ही जे अवलंबर करतो, जो आमचा धम्म आहे, तो धम्म आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जसा सुटेबल आहे तसा स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून बाबासाहेब जे म्हटले त्याची साधार भीती वाटते. जसा धम्म इंडियाच्या बाहेर गेला तसा मला भीती वाटते की महाराष्ट्रामध्ये लोक पाहून कर्नाटक, राजस्थान आणि ती लोक येऊन आपल्याला प्रवचन देतील की काय, अशी भीती वाटते. कारण का होतं हे सगळं? कारण कुठल्याही गोष्टीचा एक नियम असतो. बुद्धही सांगतात की तुमच्यामध्ये जास्त सधनता आली की मग मात्र तुम्ही धम्म विसरता. कारण धम्म हा गरिबाच्या झोपडीत लवकर फुलतो. गरिबाच्या याच्यामध्ये माणुसकी आणि इज्जत जास्त होते. आणि म्हणून आजही सांगितलं जातं, कधी कधी ते म्हणतात ना की श्रीमंताच्या घरी पोरगी द्या आणि भेटीची चोरी करून द्या, कारण त्या गरिबाच्या बापाला तिला भेटायलाही भेटत नाही लवकर. म्हणून आपल्याला धम्म जर आचरणात आणायचं असेल, धम्म हे करायचं असेल, तर आपण त्या अर्थपूर्ण याने किंवा तर्कशुद्ध पद्धतीने धम्म आचरणात आणला पाहिजे. म्हणून त्याची जबाबदारी फक्त तुमचीच आहे का? तर नाही, तर कठोरपणाने आता चिकित्सा झाल्या पाहिजेत. मग त्या भिक्षूच्याही होत, चाहे समाजाच्याही होत, तर त्या कठोरपणाने झाल्या पाहिजेत. कारण कुठल्याही दगडाला छिन्नी आणि हातोडा मारल्याशिवाय त्याच्यात देवपण येत नाही. त्या पद्धतीने आपण चिकित्सा करत असताना मात्र त्याचा अवडंबर होता कामा नये. कारण कधी कधी काय होतं की मग आम्ही चुकीच्या चिकित्सा करायला लागतो, तर त्याही आम्हाला करता आल्या पाहिजे. कारण भिक्षूकडे बघण्याचा चिकित्सा जरूर करा, पण फर्स्ट यू पुट ए ट्रस्ट अँड देन, पहिला विश्वास ठेवा, त्याच्यानंतर मग तुम्ही चेक फॅक्ट करा. कारण तुम्ही पहिलाच जर त्याच्यावर विश्वास नाही ठेवला तर मग मात्र तुमची ती चिकित्सा करत होईल. कारण तुम्हाला पहिला विश्वास ठेवावा लागेल की बुद्ध धम्म वैज्ञानिक आहे, नेक आहे, अवडंबर आहे. हे तुम्ही एकदा विश्वास ठेवला की मग मात्र चेक फॅक्ट करू शकता. मग तुम्हाला कळेल की भिक्षू दांभिक आहे की भिक्षू आचरणाने. आणि तुम्हाला काही गोष्टी सांगतो, सगळ्याच गोष्टी आता शुद्ध भेटणं मुश्किल आहे. म्हणून काही गोष्टीला तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. जसं मी सांगितलं ना की ढाच्याला कुठेही हात न लावता तुम्हाला धम्म शिकवता आला पाहिजे, आचरणातही
अंत आला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी त्याच वेळेस घटना पण बघा, धम्म कुठे कुठे झिरपून ठेवला. घटना लिहिली, त्या घटनेमध्येच कलम टाकलं की जर हे कालबाह्य झाले तर याला बदलू शकता, पण त्याच्याच दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था केली की ढाच्याला हात लावू शकत नाही. आहे की नाही धम्माचीच कथा तिथे. धम्म सांगताना मी तुम्हाला एखादं जातक माझ्या मनानेही सांगितलं समजा, किंवा एखाद्या भिक्षूनी मनानेही सांगितलं, पण ते धम्माला पूरक आहे का? काही काही गोष्टी आपण सांगतो की नाही, जशी मी बाबाची गोष्ट सांगितली, हल्लीचं जातकच आहे ना ते, किंवा तुमच्याही एखाद्या गोष्टी लक्षात येत असतील, परंतु त्या धम्माला जर अनुरूप असतील, धम्माचा विकास होत असेल, धम्मामध्ये तुमचा बुद्धीचा विकास होत असेल, तर मात्र त्या गोष्टी करायला काही हरकत नाही. परंतु कुठले तरी थोतांड सांगून, की मग आता हल्ली बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात की विहारामध्ये ठेवा, पाण्याचा तांब्या ठेवा, पंचशिलाचं पाणी घ्या, बाईच्या अंगात भूत आलं की पंचशिलाचं पाणी मारलं की गेलं. याला म्हणता येईल का? हे नाही होऊ शकणार. म्हणून की पौर्णिमा असेल किंवा काय असेल, त्याला तथ्यात्मक काय गोष्टीचं आहे बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं. तुम्ही समुद्राच्या कडेला जर कधी गेलात तर भरती आणि ओहोटी अमावस्या आणि पौर्णिमेलाच येते. त्याच्यामध्ये मग काही कर्मकांड आहे का? गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. भगवान बुद्धांनी अमावस्या पौर्णिमा याच सांगितल्या की ज्या लहरी आहेत त्या तुमच्या शरीरावर परिणाम करतात. अमावस्या पौर्णिमा आपण का मानायचे असतात? तर ह्या वातावरणामध्ये किंवा या निसर्गामध्ये ज्या लहरी निर्माण होतात, त्या अमावस्या आणि पौर्णिमेला तुमच्या बुद्धीवरती, शरीरावरती आणि बऱ्याचशा गोष्टीवरती ते परिणाम करत असतात. आणि म्हणून त्या अमावस्या आणि पौर्णिमेला आपण धम्म पाळायचं असतो, उपोषण पाळायचं असतं. भगवान बुद्धांनी फक्त असंच कर्मकांड नाही सांगितलं, कारण याच्यामध्ये एवढी लाईन ती पतली असते की कर्मकांड कशाला म्हणायचं, धम्म कशाला म्हणायचं, याच्यामधून जाणारी रेषा एवढी पतली आहे की ती आपल्याला कळत नाही. ही रेषा आपल्याला कळण्याकरता मग आपल्याला कल्याण मित्र म्हणा, भिक्षू म्हणा, बौद्धाचार्य म्हणा, हाही त्या टाईपचा भेटायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मग ओळखायचा कसा? कारण ओळखायची तराई खूप सोपी आहे. कारण कुठल्याही गोष्टीच्या कुठल्याही शेतामध्ये तेच बीज पेरल्या जातं, तेच बीज उगवतं की जी भूमी सुपीक असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी, बुद्धांनी सांगितलं की शीलवंतावरती अशीलवंत राज्य करू शकत नाही. मग ओळखण्याची पद्धत काय? की पहिला मी प्रज्ञावान झालो पाहिजे. म्हणून मी सांगितलं की पहिला ट्रस्ट, की मी माझा पहिला विश्वास